मित्रांनो नमस्कार. मजेत आहात ना? नेहमी पॉझिटिव्ह राहा, नक्कीच मजेत राहाल. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दिवाळी जवळ आली आहे. अशा वेळी आपण फटाक्यांचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती घेणार आहोत. फटाके हा दिवाळीतला जणू अनन्यसाधारण भाग बनला आहे. बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यात फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर भयानक दुष्परिणाम होत आहे. शिवाय इतर आनंदाच्या प्रसंगीही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्यांचा धूर पर्यावरणात पसरत असतो. या फटाक्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. फटाक्यांमध्ये अनेक प्रकारचे घातक घटक असतात. शिवाय त्यांच्या धुरामुळे पसरणाऱ्या विषारी वायूंचाही शरीरावर गंभीर परिणाम होतो. फटाक्यांच्या दारूत अनेक विषारी घटक असतात, जसे शिसे आणि मॅग्नेशियममुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये मतिमंदत्व येतं. तसेच मेटल फ्यूम फीवर नावाचा आजार होतो. त्यांचे तुकडे त्वचेच्या आत गेले तर गॅस गँग्रीन नावाचा विकार होतो. जस्त शरीराला हानिकारक नसलं तरी त्यातून निघणारी वाफ शरीराला हानिकारक असते. सल्फरमुळे श्वसन संस्थेच्या वरच्या भागाला इजा होते. त्यामुळे फुफ्फुसावर सूजही येते. नायट्रेट हा अतिशय ज्वलनशील घटक आहे आणि त्यातून अतिशय विषारी वाफा येतात. पोटात कळ येणं, गुंगी येणं, उलट्या, अशक्तपणा या सर्व गोष्टी होऊ शकतात. फटाक्यांचे आरोग्यावर भयानक परिणाम होतात. इतर आनंदाच्या प्रसंगी फटाके मर्यादित प्रमाणात फोडले जातात, पण दिवाळीच्या काळात करोडोंनी फटाके फोडले जातात. त्यामुळे हवेतील कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर डायऑक्साईड इत्यादींचं हवेतलं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढते. त्यामुळे घसा, नाक आणि डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो आणि मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो. गरोदर स्त्रिया, लहान मुलं आणि अस्थमाचे रुग्ण यांना या काळात सर्वाधिक त्रास होतो. ज्या लोकांना हृदयरोग, श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थेचे विकार असतात, तसेच सर्दी, खोकला आणि ॲलर्जी इत्यादी आजार असणाऱ्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो. फटाक्यांच्या धुरातून विषारी गॅसेस बाहेर पडतात. त्यामुळे डोळ्याला खाज येणे, डोळे चुरचुरणे, डोळे कोरडे होणे असे वाईट परिणाम होत असतात. मोठ्या आवाजामुळे गरोदर महिलांमध्येही तणाव निर्माण होतो. त्याचा परिणाम आई आणि बाळ दोघांवरही होत असतो. फटाक्यामुळे होणारे प्रदूषण भीषण असते, कारण फटाक्यात असलेलं सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, शिस हे सगळं अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहेत. फटाक्याच्या धुरामुळे अस्थमाचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यांना खोकला, सर्दी, धाप लागणं असे विकार होतात. फटाक्यांचा सर्व शरीरावर परिणाम होतोच, पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम कानावर होतो. कारण फटाक्यामुळे 140 डेसिबल्सपेक्षा अधिक आवाज निर्माण होतो. त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो किंवा कायमचा बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. अनेक लोकांमध्ये मोठा आवाज ऐकल्यामुळे अचानक अस्वस्थता वाढलेली बघायला मिळते. त्यांचा चिडचिडेपणा वाढतो. फटाक्यामुळे होणारं वायू प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर त्यामुळे होणारा आवाज हा आणखीन एक मोठा धोका आहे. केंद्र सरकारच्या
पर्यावरण नैसर्गिक स्रोत विभागाने दिलेल्या माहितीनुसार आवाजाच्या पातळीसाठी दिवसाला 60 डेसिबल आणि रात्री 50 डेसिबल्स इतकी आवाजाची मर्यादा आखून दिलेली आहे, कारण तो मर्यादित आवाज आहे. पण 85 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजामुळं ऐकायला त्रास होतो. आवाज वाढल्यामुळे अस्वस्थता, तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, उच्च रक्तदाब आणि अस्वस्थ झोप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, मग कल्पना करा की फटाक्यांच्या आवाजामुळे ही तीव्रता 140 डेसिबल्सपेक्षा जास्त गेली. अशा परिस्थितीत आपले काय होईल? तुम्हीच विचार करा. मग फटाके फोडणे चांगले की वाईट हे तुम्हीच ठरवा. मित्रांनो, रोषणाईचे जे फटाके असतात त्याने डोळ्यांना इजा होऊ शकते. फटाक्यात पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट, सल्फर अशी मुख्य रसायने असतात. त्यामुळे डोळ्यांनाच दुखापत होते. जळलेल्या फटाक्याची ठिणगी डोळ्यात गेली तर जखम होते. पापणीला चीर पडणे, पापणीची त्वचा फाटणे, बुबुळाला इजा होणं असे घातक परिणाम होतात. अगदी डोळाही निकामी होऊ शकतो. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. बरेचदा असे होते की फटाका लावतो तो फुटत नाही. मग तो का फुटला नाही हे पुढे जाऊन लोक पाहतात आणि तेव्हाच स्फोट होतो आणि शरीराला, डोळ्यांना जखमा होतात. मित्रांनो, फटाक्यातून निघणाऱ्या लहान कणांमुळे फुफ्फुसांनाही त्रास होतो. वेगवेगळ्या ॲलर्जी होऊ शकतात. फटाक्यामुळे दीर्घकाळाचा ब्रॉन्कायटिस, अस्थमा, सायनुसायटिस, न्यूमोनिया आणि लॅरिंजायटिस यांसारखे विकार उद्भवू शकतात. मित्रांनो, फटाक्यांमधील प्रदूषण करणाऱ्या घटकामुळे नाक हुळहुळणे, खाज येणे असे प्रकार होतात. सायनसचा त्रास असलेल्या लोकांना फटाक्यांचा सर्वात जास्त त्रास होतो. फटाक्यामुळे हृदयविकाराचं आणि श्वसन रोगाचं प्रमाण वाढतं. तसेच हृदय आणि फुफ्फुसांवर ताण वाढतो आणि शरीराला अधिकाधिक ऑक्सिजन मिळावा यासाठी या दोन्ही अवयवांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. श्वसन संस्थेतील पेशींचं नुकसान होतं. मित्रांनो, दिवाळीच्या काळात या फटाक्यामुळे करोडो रुपयांची राख रांगोळी होते. दिवाळीत करोडो रुपयांचे फटाके जाळले जातात. विशेष करून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकच हा फालतूचा खर्च करतात. त्यांनी तसे न करता तेच पैसे जर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच आपल्या भविष्य निधीसाठी बचत करून ठेवले तर राष्ट्राला सुजाण नागरिक मिळतीलच, पण मुलांचे आणि पर्यायाने आपलेही भवितव्य नक्कीच उज्ज्वल होईल. डॉक्टर आणि औषधोपचारासाठीचा खर्च. मित्रांनो, फटाक्यांच्या भयानक मोठ्या आवाजाने, भयानक तेजस्वी लख्ख प्रकाशाने, भयानक विषारी धुरामुळे आणि भयानक आगीमुळे शरीरात अनेक आजार आणि विकृती निर्माण होतात. त्यांच्या उपचारासाठी करोडोंनी रुपये खर्च होतात. जर फटाकेच नाही जाळले तर होणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारे आजार आणि त्यासाठी होणारा खर्चही वाचेल. आगीत करोडोंच्या मालमत्तेची हानी होते. मित्रांनो, फटाके पेटवले की ते रँडमली कुठेही उडतात. ते गाड्या, घर, ऑफिसेस, कारखाने, बिल्डिंग यांच्यावर कशावरही उडतात. त्यामुळे मोठमोठ्या आगी लागतात. त्यामध्ये मालमत्ता आणि करोडोंनी वित्तहानी होतेच, पण बऱ्याचदा प्राणहानीही होते. भारतात कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी फटाके उडवण्याची परंपरा फार जुन्या
म्हणजेच अरबांच्या काळापासून चालत आलेली आहे. पण त्यावेळी फार मर्यादित फटाके फोडले जायचे. पण आता मात्र त्याच्या कितीतरी पटीने अधिक फटाके फोडले जातात. फटाक्यांचं उत्पादन करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे फार भयानक आहे. आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. हे आपल्या लोकांना समजावे हीच त्या ईश्वराकडे प्रार्थना. तर मित्रांनो, यापुढे फटाके फोडायचे की नाही ते तुम्हीच ठरवा. मित्रांनो, फटाक्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? मित्रांनो, फटाक्याचे अति भयंकर दुष्परिणाम टाळणे मुश्किलच आहे, पण आपण ते काही प्रमाणात कमी करू शकतो. 1. फटाक्यांवर बंदी घातली जावी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. त्यामुळे लोकांचा विरोध पत्करावा लागेल, पण काही काळच. 2. दिल्लीसारख्या काही राज्यांत फटाक्यावर बंदी घालण्यात आलेली आहे, तरीही लोक मानत नाहीत. ते फटाके फोडतातच, पण त्यामुळे फटाके फोडण्याचे प्रमाण मात्र फार कमी झाले आहे. 3. नाकाला मास्क लावून राहणं हा सगळ्यात उत्तम पर्याय. तसेच इन्हेलरचा वापर करावा. 4. आजारी माणसांनी या काळात औषधे अजिबात चुकवू नयेत. 5. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. 6. कानाची काळजी घेण्यासाठी इयरबड्स वापरावेत. तसेच कानात कापूस घालावा. 7. जर एखाद्या व्यक्तीला ऐकूच आलं नाही किंवा अस्वस्थ वाटलं, कानात आवाज येत असेल, तर तातडीने डॉक्टरकडे जावं, म्हणजे कमीत कमी नुकसान होईल. 8. शक्य असल्यास घरात एअर प्युरिफायर लावावेत. 9. घशाचा त्रास कमी करण्यासाठी वाफ घ्यावी, गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. 10. जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्यामुळे शरीरात गेलेले सगळे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर निघून जातील. 11. रोषणाई किंवा फटाक्यांची आतिषबाजी पाहताना प्रोटेक्टिव्ह गॉगल्स लावावेत. 12. फटाक्यांच्या कोणत्याही प्रकारे त्रास होत असेल तर दारं खिडक्या बंद करून घरीच राहावे. मित्रांनो, तुम्ही फटाके फोडणार की नाही ते मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.